सुफी संतांमध्ये प्रामुख्यानं जे नाव आपण घेतो ते हाजी हजरत मुईउद्दीन हसन चिश्ती रहमतुल्लाह अलैह. तर त्या काळामध्ये आता जसं इसवी सन आहे तसं हे इसवी सन चालू आहे शक्य 1300 काळामध्ये इसवी सन किती काळामध्ये भारतातल्या एका राजाच्या आईला एक स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं तर एक सुफी संत भारतावर आक्रमण करत आणि भारतातले राजेशाही सगळे हे सगळं कन्वर्ट होईल, मुसलमान संप्रदायाकडे जाईल. आता काय होतं, ज्योतिषी लोक असतात तशी त्या राजाची जी आई होती ती ज्योतिषी होती आणि तिने एक असा व्यक्ती शोधला की अशी कोण व्यक्ती आहे की त्याचं स्केच बनवलं. मी सांगेल त्या पद्धतीने स्केच तयार करायचं. पण दिल्लीमध्ये शोधत गेल्यानंतर दिल्लीमध्ये त्याला चित्रकार मिळाला. चित्रकारानं मुईउद्दीन हसन चिश्ती अजमेर शरीफ बाबा गरिबांचा रखवाला याचं स्केच तयार केलं. लक्षात आलं. आणि त्या स्केचनुसार तिला जाणीव झाली की हे तख्त जे आहे हिंदुस्थानातलं आपल्या मुलाचं हे काय होणार, सुफी विभूती किंवा सुफी. तेव्हा विभूती हा शब्द नव्हता. लक्षात आलं. आपण विभूती शब्द आपण का वापरतो, आपण त्यांना गुरु आहे, आपले ते गुरु आहेत. त्यांचा उद्देश हा जगाचं कल्याण करण्यासाठी. काय असं चित्र असतं, पण चित्र तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला जर आईने सांगितलं की हा शत्रू आहे, तुम्ही शत्रूच मानणार. तुमच्या आईने सांगितलं हा मित्र आहे, तुम्ही मित्रच मानणार. शत्रू आणि मित्र हे सगळं विचारांचे विचारावर ठरवतात. तर हा विषय ह्यामध्ये घेता सुफी संप्रदायामध्ये आजही कव्वाले चालू आहे बघा. तुम्ही जर अजमेरला गेला शरीफ बाबांच्याकडं तर विना पैसे घेता शब्द फार महत्वाचा आहे. बाबांच्या पाशी पेशकी केली जाते कव्वालीची. काय केलं जातं, पेशकी केली जाते. म्हणजे काय केली जाते, आपली कला त्या ठिकाणी प्रदर्शित केली जाते, दाखवली जाते विना मोबदला. मला कोणा टीका टिप्पणी करायची नाही. आता कीर्तन भजन पारायण करता म्हणून परमेश्वर कुठं आहे ते तरी ठरवायचं. तर वंदनीय दादा ज्या वेळेस अजमेरला गेले शरीफ बाबांच्या समोर आणि सगळी सिद्धता त्यांच्या गुरु शिष्यांच्या नात्यामधली जी काय होती ती सगळी दादांना मिळाल्यानंतर एक दिवस दादांना त्याने असं सांगितलं कि मैंने तुझको सब कुछ दिया है, अब देने का कोई बाकी नहीं. दादा म्हणजे ठीक आहे, तरी पण म्हणजे दर्शनालाही जाणारच. पण दादांच्यावर शरीफ बाबांचं इतकं प्रेम होतं, त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी एक सांगितलं कि विश्व में शब्द ब्रह्म नाम का एक चीज है. काय सांगितलं कि जो आप कहा भी गए तो ऐसे हासिल नहीं होगी. तो शब्द ब्रह्म कुठं आहे, हिमालयात तुम्ही जरी गेला, हिमालयात काही हजार वर्ष तपश्चर्या तुम्ही जरी केली तरी मिळणार नाही. आता अजमेर शरीफ बाबा आणि दादाचा संवाद कसा चालायचा, ते उच्च कोटीचे गुरु किंवा उच्च कोटी शिष्य असे तुम्हाला समजणार नाही. आपल्याला फोटो कशी बसल्यानंतर आपल्या मनातली घाण्याडीच्या त्या फोटोमध्ये आपण प्रकट करतो. पण गुरु शिष्याला आता काय असतं, हे शिष्य पूर्णत्वाला गेल्याशिवाय ते शिष्याला नाही समजणार. तर त्यांनी
सांगितलं बाबांनी की बघा आता साधे गणित आहे. दत्तप्रेम लहरीतली आरती अवधूता ही आरती दादांच्या कानावर अजमेरमध्ये आली. काय सांगितलं? मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता जय जय आरती अवधूता. ती आरती कुठं कानावर आली? अजमेरमध्ये आली. आणि सांगितलं ह्या आरतीच्या लहरीने तू हा गुरुगाठ आरती म्हणणारा. लक्षात आलं का? 36 वर्षापूर्वी साधनं काय होती वाहतुकीची? हा वंदने दादा अजमेर पासून बेळगावच्या बाळेकुंद्रीपर्यंत कसे पोचले असते? विचार काय करू शकाल तुम्ही? आपल्याला दीपक पालीसनं उमरला यायचं म्हणलं तर अवस्था काय होती लॉकडाऊन म्हणून? हा दिल खोल के खुदा का दरवाजा कैसा मिलता है? दिल खोल के. कम दिल से या पापी दिल से नहीं मिलेगा. क्या समझे? आदमी क्या करता है? कम दिल से जाता है या पापी दिल से जाता है भगवान के पास, उसे दिल भी हासिल नहीं होता. खुदा कैसा हासिल होगा? तर वंदिने दादांनी हे सगळं अंतर त्या लहरीवर पार केलं. बाळेकुंडीला गेले आणि पंत महाराजांसारखे गुरु त्याला भेटले पुन्हा. आणि अंदाजे 86 आरत्या त्या दत्तप्रेम लहरीतल्या घेतल्या आणि त्याला चाली स्वतःच्या तराण्यावर लावल्या. जसा रावणाने तराणा केला होता शंकराने प्रसन्न करायला, तसा दादाने तराणा केला शब्दब्रह्म प्राप्त करायला. लक्षात आलं? ही खुदाई कोणाची? ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती अजमेर श्री बाबांची. कसे गुरु कसे शिष्य भेटले. आज गुरुमार्गामध्ये जे शब्दब्रह्म आहे हे दादांच्या मुळे मिळालं. म्हणजे अजमेर श्री बाबांच्याकडे शब्दब्रह्म ही अवस्था नव्हती. ती प्राप्त करण्यासाठी वंदने दादांना काय सांगितलं? तू पंत महाराजांच्या बाळेकुंद्रीला जा. पंत महाराज हा त्याला नाव सुद्धा माहित नव्हते मग त्यावेळेस, नंतर समजलं. आता अशी आरती जेव्हा दादांनी काय केलं, दीक्षा नंबर 1 मध्ये 7 सेट दिलेत. आरती साधना पुस्तक आपल्याकडे आहे ना, त्यात ते 7 सेट म्हणजे काय आहेत? तर तुम्हाला शब्दब्रह्माचा तराणा प्राप्त होण्यासाठी 7 म्हणजे जे पॉइंट आहेत, नाभी, हृदय, कंठ, ललाट, ब्रह्म, खर्व आणि निखर्व, इथपर्यंत जाण्यासाठी ते 7 सेट दादांनी काय करून दिले? निवडून दिले, सिद्धता करून दिली, सगळी दिली. पण ते रोज म्हणलं पाहिजे, रोज ते सेट पूर्ण झाले पाहिजेत. कारण स्वानुभव सिद्धांत हा दत्ताचा. काय सांगितलं? स्वानुभव. 1 आरती म्हणतो, 2 आरत्या म्हणतो, घरी लोटांना करतो, किंवा रेकॉर्डिंग कोणाच्या तरी आरती ऐकतो. आता अलीकडच्या काळात बऱ्याच भक्तांनी काय केलं, काही संगीतावर आरत्या बसवल्या. लक्षात आलं का? साधं डोक्यात गणित घ्या, समजण्यासारखं साधं सोपं गणित आहे. उर्दू अरबीमध्ये समा हा शब्द होता. शब्द काय होता? समा. समा हे त्यांनी कव्वालीमध्ये गझलीमध्ये घातलं. समा ही अवस्था आहे, ती कुठे घातली? गजल आणि कव्वाली यामध्ये घातली. आणि रसना, मराठीचा शब्द काय? रसना शब्द आहे मराठीमध्ये. रसना आणि समायिकच. तर रसनाची प्राप्ती पंत महाराजांच्याकडे शब्दब्रह्मात झालीचा अर्थ काय? तर 7 स्वर्ग जे परलोकातले स्वर्ग, देवलोकातलं देवलोक, स्वर्गलोक
लोकांपर्यंत आवाज पोचणे म्हणजे शब्दब्रह्म. सोपं. काय सांगितलं? तुम्ही आरती गात असताना तो आवाज, तो स्वर आवाजाचा कुठे पोचला पाहिजे? संस्कृती सप्त लोकांपर्यंत किंवा त्याही पलीकडे पोचला पाहिजे. कारण विभूतीची जी अवस्था आहे सप्त लोका पलीकडची अवस्था. आता तुम्ही मला सांगा, हे दीप, यमन, मालकंस हे वेगवेगळे राग गाणारे आजचे जे गायक आहेत, ते स्वर्ग लोकांपर्यंत पोहोचतात. कुठपर्यंत पोहोचतायत? त्यात सुद्धा पंडित जे आहेत, गायकी, लक्षात आलं? तुम्ही मला ह्याचा दाखला कसा तुम्ही देणार? कशावर नाही स्वर्ग लोकांपर्यंत पोहोचतायत? किंवा मी म्हणतो फार देव लोक बघा, तुम्ही देवतेपाशी काय करताय? आळवताय ना. तुम्हाला तुम्ही काय, तुमची सेवा काय करताय? तुमची गायकी काय करताय? तुम्ही भगवंतापाशी काय करताय? पेश करताय. म्हणजे भगवंताची तुम्हाला गरज आहे. लक्षात आलं का? तुमची जर गायकी तुम्ही भगवंतापर्यंत पेश करताय म्हणजे तुम्हाला कोणतरी गुरु पाहिजे. किंवा तुम्हाला कोणतरी गुरु, आज बॉडी कोणतरी तुमचा गुरु आहे. संगीतातला कुठलाही गुरु आज परफेक्ट नाही. काय सांगितलं? कारण त्याच्याकडे समा आणि रसना हा शब्दच नाही. तो विशिष्ट रागामध्ये तो आळवल, पण तो राग म्हणजे समा नाही. कारण ते सुद्धा गायक म्हणतात, संगीत गाणारे, की परमेश्वरानं कसं करून घेतलं कोणास ठाऊक. आलं का वाक्य? म्हणजे त्याच्याही पुढे कुठली तरी अवस्था आहे. ती अवस्था पंत महाराजांच्याकडे होती. ती अवस्था वंदनी दादांनी प्राप्त करून घेतली. तीच अवस्था तुम्हाला गुरुमार्गामध्ये आज घ्यायची असेल, प्राप्त करायची असेल, तर 12 वर्षाचं तप आहे. काय सांगितलं? आणि ते तप कसं आहे 12 वर्षाचं? तर तुम्हाला दिलेली जी आरती आहे दीक्षा नंबर 1 मधल्या, आणि ह्या मी पब्लिश करत नाही. का करत नाही पब्लिश? कारण सिद्धी ह्या प्रसिद्धीनं नष्ट होतात. काय सांगितलं? ज्याला आवश्यकता आहे त्याला स्वतः यायचं गुरूंच्या पाशी, ते प्राप्त करायचं आणि घ्यायचं. पण तुम्ही म्हणाला, ही आता तुम्ही माहिती काय देताय आम्हाला? ही माहिती ओपन काय करतोय मी? ज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून. मला ज्या गुरुनी मला जे दिलं ते सिद्धी दिल्या, आणि अशा बऱ्याच लोकांनी ते सिद्धी दिल्यात, सिद्ध केले बऱ्याच लोकांना, पण त्याची त्याला जाणीव नाही. ती जाणीव मला आहे. लक्षात आलं? तर या बघा, कुठलीही गोष्ट प्राप्त करताना टाकीच्या घाव घातल्याशिवाय देव पण येतंय का? पांडुरंगाची मी मूर्ती घेतली, ठोकळ्या टाकल्याशिवाय तो पांडुरंग म्हणणार कसा? दगडच आहे तो, पाषाण आहे. त्याला बनवावं लागेल, चित्र आकृती काढावी लागेल. कला त्या ह्याला कोणाला? शिल्पकाराला. साधं लोकांचं वेळ घ्यायचं पुढं काय विषय आहे? बघा, जे काय रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तो जे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुम्ही गुरुला जाणलं का? आता काल तुम्हाला जाण्याची काही इच्छा शिल्लक राहिली? शुभम, तुम्ही गुरुला जाणलं ना, मग गुरुला जाणलं म्हणजे सर्वस्व गुरुपाशी अर्पण करून त्या उपासनेला लागा घेतात. रोजचा सेट झाल्याशिवाय मी झोपणार नाही असं जर तुम्ही स्वतः म्हणला तर होणार नाही का ते? स्मिता, किती बलिदान दिलं ह्या विभूतींनी तुम्हाला हे प्राप्त करण्यासाठी. विचार करा ना. मोहिती चिस्ती कुठं? अजमेरमध्ये. पंत महाराज कुठं? बाळेकुंद्रीमध्ये. तुम्ही कुठं? तुमच्या घरात. वंदनी दादांनी प्रवास कुठे केला?
गोवा ते दिल्ली प्रवास केला हे सगळं प्राप्त करण्यासाठी. पण तुम्हाला सगळं प्राप्त करून दिलं. आता तुमचं कर्तव्य काय आहे? सांभाळ आपुली भाक. जे तुम्हाला दिलं गेलंय ते काय करायचंय? तर सांभाळ करायचंय. सांभाळ कधी होईल? हा, तुम्ही जर ते जतन करायचं म्हणलं तर जतन करणं म्हणजे काय? कपाळात ठेवणं नव्हे. पुस्तक कपाळात ठेवणं जतन करणं नाही. तुमच्या शरीरात ते रुजलं पाहिजे, शरीरात ते मुरलं पाहिजे. आणि एक सिद्धांत तुम्हाला सांगतो मी, गुरु आणि शिष्यामध्ये एक सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे सांगता का? काय सिद्धांत आहे? जे गुरुने दिलं ते समर्पण दिलं असं ते आपण आचरणात आणून त्याच्यावर आणून ते घेणं. बघा, दादांचा शब्द असा होता, माझ्या आवाजाशी समरस तुमची आरती आली पाहिजे. म्हणजे तुम्ही आरती गाताना किंवा मी आरती गाताना मी आणि तुम्ही वेगळं दिसलंच नाही पाहिजे. त्या स्वराशी एकरूप झालं पाहिजे. गुरुला भेटी नाही मारून बसायची एकरूप झालं म्हणजे स्वर. तो तुम्ही स्वर कॅच केलाय का आजपर्यंत? आणि तुम्हाला एक मी गणित सांगतो, बाबांनो कृपा करा, भक्तांच्या कुठल्याही आरत्या, बघा गुरुच्या आरत्या सोडून भक्तांनी गालेल्या आरत्या किंवा भक्तांनी पब्लिश केलेल्या आरत्या जे तुम्ही आज समाजामध्ये ऐकताय, माझ्या दृष्टीने त्याला काहीच महत्व नाही. काय सांगा बरं? भक्ता भक्त आहे, गुरु हा गुरु आहे, साधं गणित आहे. दादांचा आवाज तुम्ही आज माझ्या आरत्या गात असताना दादांच्या आरत्यासारख्या आरत्या येतात का नाही? काय येतात? संस्कृती. हा, 24 वर्ष दादांशीच फक्त मी समरस राहिलो. काय केलं? फक्त दादाशी मी समरस राहिल्यामुळे काय झालं? दादाच माझ्या मुखातून बोलायला लागले. तुम्ही कधीही दादांचा टेप लावा आणि त्याबरोबर माझी तुम्ही आरती ऐका. तुम्हाला बदल जाणवलं तर म्हणजे तुमचं म्हणत ऐकतो. मी असं नाही केलं इकडची माहिती की गोळा कर, तिकडची माहिती गोळा कर, त्याचं काहीतरी ऐक, ह्याचं काहीतरी ऐक, आणि कोणत्या संगीतामध्ये काहीतरी नवीन काहीतरी ऐक, त्याचं काहीतरी ऐक. काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला प्रॉपर गुरु भेटलेत ना, प्रॉपर आरत्या भेटल्यात ना. समा प्राप्त करायचे आपल्याला. प्राप्त काय करायचे? रसना प्राप्त आपल्याला करायची. काय प्राप्त करायचंय? शब्द ब्रह्म प्राप्त करायचंय. प्राप्त काय करायचंय? शब्द ब्रह्म प्राप्त जर तुम्हाला करायचं असेल तर एकाच शब्दात ब्रह्म आहे. काय सांगितलं? आणि ते शब्द ब्रह्म प्रत्यक्ष गुरूंच्या बरोबर बसून त्या शब्दाशी समरस राहून त्या स्वरात आपला स्वर मिक्स करणे म्हणजे शब्दब्रह्म. तुम्हाला बाकीचं पुढचं जरी काय अवस्था समजलं तरी नाही आजच्या मितीला, तरी किमान गुरूंच्या स्वरात स्वर आपण मिसळणं एवढं जरी आपण केलं, आपल्या आयुष्याला पूर्ण होणं एवढं आहे. काय सांगतोय? आता दीपक तुम्ही घरी प्रॅक्टिस करता का? अजिबात करत नाही. तुमचे मन ही कामं करावीत, माझी गुरुने कामं करावीत, मला सुख गुरुने द्यावं. अहो सुख सगळी आहे कशात? ही एक सेवाच आहे. तुम्हाला जर शब्दब्रह्माची जर काही स्फटिक तुमच्यापाशी आली, स्पार्क तुमच्यापाशी जर काय आले, तर ते शब्दब्रह्माची स्पार्क तुमची कामं करू शकते. परमेश्वर माध्यम देतो कोणतरी, स्वतः खाली तो येऊ शकत नाही. आता मोईउद्दीन चिश्ती पण बाबांचे गुरु जे आहेत ते साधे सामान्य गुरु होते. तुम्हाला हे नाव म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला की ते गुरु भोगताशिवाय माहीत सुद्धा नाहीत. पण त्या सामान्य गुरूंच्याकडून असामान्य शिष्य तयार झाला नाही. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचे माता पिता गेले. शरीबाबांची कितव्या वर्षी?
8व्या वर्षी माता पिता गेले. आज आपल्या घरी कपाट भरलेलं असतं कपड्यानं. साधी राहणी त्यांची होती. आणि एखादा म्हणला का नाही जरा स्टँडर्ड कपडे घाला, ते म्हणायचे एखाद्या गरीबाला त्याला गरज आहे त्याला दे, मला नको दिवस, माझ्या शरीर झाकलं जाते. आज तुम्हाला कपडे पुरत आहेत का स्मिता? हा, हे शरीर टाकून जायचंय. काय सांगतोय? हे नश्वर आहे. तुम्ही हे आज किती पण लाड करा, एक वेळ अशी येणार आहे हे तुम्हाला सोडून जाणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शरीरात अन्न पाणी करून असं पण म्हणायचं नाही. गरजेसारखं वागा. आज एक आरती अवधूत दादांना प्राप्त झाली. त्यानंतर दादांनी ते शब्द ब्रह्म तत्कालीन 300 भक्तांनी प्रवाहित केले. किती? 300. त्यातल्या बोटामध्ये लोक असतील की आरती म्हणता येतात. कारण एक म्हण आहे की हत्ती दिसताना लांबून बैलाचा हत्ती दिसतो, पण जवळच्या जो हात लावतो तो म्हणतो खंडासारखा आहे, सुपासारखा आहे, दोरीसारखा आहे. का तर काठ दिसल्याने सूप वाटतं त्या कानाला बघून. शिफ्टी झाली की हाताला वाटतं दोरी असं वाटतं. आंधळी माणसं असतात ना, हा, पायाला हात लावला की मग तो खांब आहे असं वाटतं, पण तो हत्ती वेगळाच आहे. तर संगीत जे मूळ आहे हे शब्द ब्रह्म आहे. आणि हे शब्द ब्रह्म फक्त विश्वामध्ये श्रीपंतांनाच प्राप्त झालं होतं. कुठल्याही गायकाकडे नाही. डोक्यात घ्या. काय सांगतोय? कुठल्याही गायकाकडे शब्दब्रह्म ही अवस्था प्राप्त झाली नाही. ती पंत महाराजांच्याकडे प्राप्त झाली. आणि शरीबाबांनी सांगितलं दादांना की तू पंतांच्याकडे जा आणि ती अवस्था तुला प्राप्त करून घे. काय असेल दादांचं असं. लक्षात आलं का? मी स्वतः जेव्हा 1 वर्ष ही सिद्धता केली, कुठली 86 आरतीची फक्त, तेव्हा अशा अनुभव घेतले की मनात जरी आपल्या आलं, मनात निसर्गातल्या काही गोष्टी बदलाव्यात तरी आपण ते बदलत गेले. नुसत्या आरतीच्या रेग्युलर करण्यानं असं वाटलं मला क्षणभर की बाबा हे जरा पाऊस थांबू दे. त्याकरता कुठले मंत्र काय म्हणून बसलो नाही मी. वाटलं फक्त. गुरु लक्ष किती देतात लक्षात आलं. पण याचा अभ्यास काय झाला पाहिजे? हा, याचा अभ्यास केला पाहिजे आपण. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे. काय विनंती आहे? इतरांची संगीत जे दादांनी दिलेली आरती ह्या तुम्ही आज बहुतांश ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळत असतील तर गुंतू नका. कारण काय माहिती आहे का तुम्हाला, जे मूळचं जे फळ आहे, मूळचा जो गाभा आहे तो तुम्हाला मिळणारच नाही. चोथा तुम्ही बसा खात. काय खात बसाल? दीपक काय करत बसाल? चोथा. तुम्हाला मूळ परमेश्वर जर हवा असेल तर काय केलं पाहिजे? तुम्हाला जर मूळ परमेश्वर हवा असेल तर काय केलं पाहिजे? गुरुच्या साधनेशी तादम्य तुमचं हवं आहे. आज तुम्ही दत्ताची आरती म्हणा, पांडुरंगाची आरती म्हणा आणि कुठल्या आरत्या म्हणा, त्या जरी तयार केल्यात त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचणं शक्य आहे का? हा, कोणतरी गायक आरती गातो गाण्यासारखी आणि ते गाणं तुम्ही गाता. आता साधं गणित घ्या. परमेश्वरापाशी जेव्हा बसून तुम्ही एखादी अजान करता, प्रार्थना म्हणता, तेव्हा तुझं हृदय जागा असतं. काय सांगतोय? हृदय जागा असतं. कधी? परमेश्वरापाशी तुम्ही जेव्हा बसता, काही आरती म्हणाल, काही प्रार्थना म्हणाल, तेव्हा काय असतं? हृदय जागा असतं. तेच प्रार्थना आरती तुम्ही जेव्हा पैशा करता म्हणून म्हणाल, हा, ते हृदय जागा नसतं.
काय सांगितलं? तुम्ही आज यूट्यूबला जे काय गाणी ऐकताय आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी काय ऑडिओ व्हिडिओ ऐकताय बघताय का नाही, त्यात काय आहे? त्या सगळा कमर्शियल पार्ट आहे. काय आहे? म्हणून तुम्हाला त्यातला आनंद घेता येत नाही. आणि याचं ज्ञान पशुपक्षी प्राण्यांना आहे, पण माणसाला नाही. तुम्ही कृत्रिम देव डोलताय. गुरुपशी शिकायचं म्हणलं तर हातभार लावला लागतात. आरती म्हणताना जे वरून फुल खाली पडतंय आज तस्वीरीवरचं, हे शब्दब्रह्माचा आविष्कार आहे. तो आविष्कार तुम्हाला कृत्रिम व्हिडिओ ऑडिओ लावून तुम्ही ऐकू शकाल का? ते प्राप्त होऊ शकेल का तुम्हाला? असे हे अजमेर शरीफ बाबा की ज्यांनी काय केलं? वृद्धिसिद्धीचा दाता येतो. कोण? गणपतीकडून वृद्धिसिद्धी अजमेर शरीफ बाबांनी घेतली. काय सांगितलं? गणपती तत्व प्राप्त करायचा कालावधी किती आहे माहिती आहे का? 2500 वर्ष. 21 वर्षात फक्त गणपती बावली एकच काम तुमचं करणार. काय सांगितलं? तुम्ही 21 वर्ष दुर्भावात गेला म्हणजे तुमचं एक काम होणार आहे. कारण गणपती सुद्धा काय सांगतो? गुरु कर. तुम्ही गणपती अथर्वशीर्ष वाचा, मग तुम्हाला कळल. इथं अथर्वशीर्ष शिष्यास द्यावं, द्यासती शिष्यास. शिष्य असेल तर तुम्ही त्या मुलीने सांगितलंय अशिष्याला नको देऊ नका, मोहान देऊ नका. आपण फक्त ऐकायचं, काहीतरी सोडून द्यायचं. अर्थ काय कळत नाही. तर असे हे थोर विभूती कोण? अजमेर शरीफ बाबा की ज्यांनी दादांना त्यांच्याकडे नसलेली शक्ती दुसऱ्या गुरुजीकडे पाठवलं. तिथे त्यांनी विचार नाही केला मी मुसलमान तो हिंदू. हा विचार कोण करतोय? माणूस करतोय. विभूतींना तुमच्या हे अशी काही घेणे देणे नाही. मानवतो धर्म संभाळतात. ते काय संभाळतात? लक्षात आलं का? सगळ्यांचं रक्त लालच आहे, सगळ्यांना अन्नाची गरजच आहे, सगळ्यांना हवा श्वासाची गरजच आहे. हे मानवतो धर्माचं प्रतीक आहे. तुम्ही काय करताय? जात पात धर्म यात तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्माण संपूर्ण टाकलं. किती किती मोठा संदेश दिलाय अजमेर शरीफ बाबांनी. विचार तुम्ही करताय का गोष्टीचा? हा म्हणून त्यांना भारतातला मक्का मानलं जातं. काय म्हणलं जातं? असं म्हणलं जातं की 3 वेळा तुम्ही अजमेरला गेला तर तुम्ही 1 वेळ मक्क्याला गेले तर पुढे तुम्हाला प्राप्त होतं. पण हजारो लोक, लाखो लोक तिथे जात असतात दर्शनाला बाबांच्या. हर प्रकारची लोक, हर तऱ्हेची लोक जातात. ठीक आहे. बाकीची माहिती पुन्हा सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सुफी संतांमध्ये